नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सचिन कुबेर पुणे महाराष्ट्र येथून बोलत आहे। माझे क्लिनिक सन क्लिनिक हे पुण्यामध्ये आहे। पुणे महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील सर्व जनतेला अतिशय परिचित असा भाग आहे। आज मी विशेष या विषयावर बोलणार आहे की तुम्ही मला संपर्क कसा करू शकता। बऱ्याच मराठी भाषिकांना किंवा महाराष्ट्रातील माझ्या सर्व बांधवांना असे प्रॉब्लेम्स होतात की लिंगाच्या सुपारीवरचे कातडे मागे पुढे होत नाही। लिंग उत्तेजित अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी कातडे मागे जाण्यास खूप त्रास होतो किंवा त्या ठिकाणी लिंगाचे कातडे मागे जातच नाही। शिथिल अवस्थेमध्ये लिंगाचे कातडे मागे जाते, पण उत्तेजित अवस्थेमध्ये लिंगाचे कातडे मागे जात नाही। त्या ठिकाणी बऱ्याचदा जखमा होतात, त्या ठिकाणी बऱ्याचदा खालच्या बाजूला जे फ्रेन्युलम असतं त्या ठिकाणी जखमा होतात, त्या ठिकाणी बेंड झाल्यासारखं होतं किंवा बऱ्याच लोकांचं लिंगाचं कातडं मागं जाऊन अडकून बसतं किंवा लैंगिक संबंध करताना बऱ्याचदा लिंगाची कातडी फाटल्यासारखी होते। असे प्रॉब्लेम्स ज्या वेळेला तुम्हाला असतात त्यावेळेला एक्सपर्ट ट्रीटमेंटची गरज असते। एक्सपर्ट ट्रीटमेंटचा फायदा हा होतो की यामध्ये तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाते। त्यासाठी हा व्हिडिओ आज आम्ही केलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही गोष्टी सांगत आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला संपर्क कशा पद्धतीने करू शकता। बऱ्याच लोकांना हे जे मी प्रॉब्लेम सांगितले हे प्रॉब्लेम्स होत असतात। लिंगाच्या सुपारीवर लाली येणे, त्या ठिकाणी दुखणे, लिंगाला जळजळ होणे, आगाग होणे, त्या ठिकाणी फाटल्यासारखे होणे, जखमा होणे, त्यावर व्हायरल वॉट्स येणे, अशा प्रकारचे त्रास होत असतात। योग्य ती ट्रीटमेंट प्रत्येक ठिकाणी मिळेलच अशी खात्री नसते। बऱ्याचदा लोक खेडेगावात असतात, त्या ठिकाणी एक्सपर्ट डॉक्टर्स असतीलच असं नाही किंवा मोठ्या शहरांमध्ये सुद्धा बऱ्याचदा त्या पद्धतीने विचार करून ट्रीटमेंट देणारे डॉक्टर्स असतीलच असं सांगता येत नाही। ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि सध्या महाराष्ट्रात आणि पूर्ण जगामध्ये चालू असलेल्या कोरोना पॅन्डेमिकमुळे लोक घराबाहेर पडू शकत नाहीत, पण हे प्रॉब्लेम्स काही व्हायचे राहत नाहीत। प्रॉब्लेम्स तर होतच असतात। अशा प्रॉब्लेम्समध्ये नेमकी ट्रीटमेंट कुठे करावी? बऱ्याचदा कोरोनाच्या भीतीमुळे घरातून बाहेर पडणं सुद्धा शक्य नसतं किंवा इतर काही कारणांनी घराबाहेर पडणं शक्य नसतं। अशा वेळेला घर बसल्या जर तुम्हाला योग्य ट्रीटमेंट, सल्ला, उपचार मिळाला तर कोणाला नको आहे? तर त्याविषयीच बोलण्यासाठी आज मी हा व्हिडिओ करत आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला मी आत्ता काही सेकंदापूर्वी सांगितलेले प्रॉब्लेम्स जर होत असतील, लिंगाच्या हेल्थबद्दल, लिंगाच्या सुपारीवरील कातड्याबद्दल जर काही त्रास होत असेल, अडचण येत असतील, मागं पुढं होत नसेल, तर अशा वेळेला त्याला योग्य ट्रीटमेंट आपण करू शकतो। त्यासाठी तुम्हाला करायचे काय, तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असता ते तुम्हाला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायचे। त्याचबरोबर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर तुमच्या मित्रांना काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे व्हिडिओज त्यांना दाखवू शकता। त्याचबरोबर आम्हाला संपर्क करणं अतिशय सोपं आहे। माझं नाव डॉक्टर सचिन कुबेर आहे आणि आम्ही आमचे डायरेक्ट जे नंबर्स आहेत व्हॉट्सॲप, टेलिग्रामचे तुम्हाला आम्ही देत आहे। व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर आमच्या सर्व्हिसेस सुरू आहेत। तुम्ही तुमचं नाव, वय, पत्ता लिहून, पुण्याबाहेरचे जर असाल, तुम्ही पुण्यात राहत नसाल आणि जरी पुण्यातही राहत असाल तरी तुम्ही एकतर पुण्यात असाल तर क्लिनिकला येऊन तपासू शकता किंवा समजा पुण्याबाहेर असाल तर तुम्ही या नंबरवर व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामद्वारे तुमचे नाव, वय, पत्ता लिहून लिंगाचे फोटो लूज आणि टाईट पोझिशनमध्ये किंवा शिथिल आणि उत्तेजित अवस्थेमध्ये पाठवू शकता। ते आम्ही बघून तुम्हाला औषधांनी बरं करता येईल का, ऑपरेशन करावं लागेल ह्याच्याबद्दलची जनरल माहिती देतो। काही लोकांना चुकीचे सल्ले मिळाल्यामुळं आत्तापर्यंत असं बऱ्याचदा पाहण्यात आलं की लिंगाचा प्रॉब्लेम आहे ना, करून टाका सर्कमसिजन। मराठीमध्ये त्याला सुनता असं म्हणतात, हिंदीमध्ये खतना असं म्हणतात। असे प्रॉब्लेम्स असले तर बऱ्याचदा असं चुकीचं सोल्युशन दिलं जातं, पण आजच्या काळात नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे, आजच्या काळामध्ये नवीन नवीन औषधं उपलब्ध आहेत। अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांचे प्रॉब्लेम्स औषधांनी बरे होऊ शकतात। औषधं आणि विशेष व्यायाम हे कॅटेगरी 1 फायमोसिसमध्ये नक्कीच उपयोगी पडतात।
1 ते 3 महिन्याची औषधं आणि विशेष व्यायाम असतो, जो आम्ही तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सॲपवर, टेलिग्रामवर देऊ शकतो. प्रीमियम पेड सर्व्हिस यामध्ये ती येतं. पण फायदा हा आहे की घर बसल्या तुम्हाला औषधाचं प्रिस्क्रिप्शन, जे लीगल ऑथेंटिक प्रिस्क्रिप्शन आहे ते मिळतं आणि ते तुम्ही घेऊन एकतर प्रिंट करू शकता, घराजवळच्या मेडिकलच्या दुकानात जाऊन त्या औषधं तुम्हाला मिळू शकतात. सहज सोपी उपलब्ध असणारी औषधं आपण देतो. त्या औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसतात, कॉम्प्लिकेशन नसतात, सेफ औषधं आपण तुम्हाला देतो. याला ऑनलाईन टेलिकन्सल्टेशन असं म्हणतात. यामध्ये काय असतं की तुम्हाला जे प्रिस्क्रिप्शन देतो, आजकाल ऑनलाईन फार्मसी जे आहेत, बरेचसे असे वेबसाईट्स आहेत जी ऑनलाईन फार्मसी आहेत, त्यांना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं. ते ओरिजिनल ऑथेंटिक प्रिस्क्रिप्शन जे आपण देतो ते तुम्ही अपलोड करून घर बसल्या औषधं, एक्झॅक्ट सेम औषधं तुम्ही मिळवू शकता. आणि ते कशा पद्धतीने व्यायाम करायचे, कशा पद्धतीने त्याचं गाईड असतं, हे सगळं डिटेल आपण तुम्हाला व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा ईमेलवर पाठवू शकतो. या पद्धतीने घर बसल्या तुम्ही हे प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकता. बाकीचे काही आजार असे असतात की जे टाईट फायमोसिस किंवा कॅटेगरी 2 टाईप ऑफ फायमोसिस किंवा सिव्हिअर पॅराफायमोसिस, अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचदा ऑपरेशन करावं लागतं. पण ह्याचा निर्णय करणार कोण, तुम्हाला माहिती देणार कोण? यासाठी आम्ही ही सर्व्हिस सुरू केली की या ठिकाणी तुम्ही एक्झॅक्टली काय तुम्हाला त्रास आहे तो आम्ही बघू शकतो आणि तुम्हाला माहिती देऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं, बीड, नंदुरबार, धुळे, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, मुंबई या ठिकाणून लोकांचे आम्हाला फोन येतात, व्हॉट्सॲप येतात की आम्हाला नक्की कळत नाही आहे काय करायचं. बऱ्याचदा काय होतं, लिंगाच्या सुपारीवर चरे पडल्यासारखं होतं, बारीक जखमा झाल्यासारख्या होतात किंवा लाली येते. मग नक्की कुठं जायचं, नक्की काय ट्रीटमेंट घ्यायची, ह्याचं पुढं काय होईल हे माहिती नसतं. त्यासाठी ही हेल्पलाईन आहे. ह्यामध्ये तुम्हाला प्रॉपर मेडिकल, जे ऑथेंटिक ट्रीटमेंट आहे ती दिली जाईल. सर्जरी तर काय कधी कुणी करू शकतो. सर्जरी काय 5 ते 10 मिनिटाची ही ZSR सर्कमसिजन आहे. कोणत्याही दिवशी तुम्ही येऊ शकता, करू शकता. काही त्रास पण होत नाही, दुखत नाही, कॉम्प्लिकेशन नाही, साईड इफेक्ट नाही. लगेच तुम्ही घरी जाऊ शकता, काम करू शकता. बरं व्हायला 8 दिवस लागतात, 4-5 दिवस गोळ्या औषधं घ्यायला लागतात, 4-5 दिवस मलम लावायला लागतं. आहे काय त्याच्यात, सिम्पल आहे. पण जर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन, योग्य माहिती जर तुमच्यापर्यंत पोहोचली आणि औषधांनी जर तुमचा प्रॉब्लेम बरा झाला तर त्यात आम्हाला आनंद आहे. ऑपरेशन कोणालाच आवडत नाही, सगळ्यांनाच भीती वाटते. कोण असेल असा माणूस जगात, तुम्ही सांगा, की ज्याला आवडते ऑपरेशन, चला डॉक्टरकडे जाऊ आणि ऑपरेशन करू, असं कोणीतरी आहे का जगात की ज्याला असं वाटतं की चला मला ऑपरेशन करायचं आहे? असं कोणीच नसेल. लोकांना इंजेक्शन घ्यायला सुद्धा आवडत नाही, पण आजारी पडल्यावर घ्यावी लागतात ना. मग तुम्हाला प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी औषधं ही जर आपण दिली आणि त्याचा उपयोग झाला, पण हे कळणार कसं की औषधांनी बरं होईल का नाही? यासाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम हेल्पलाईन आहे की तुम्ही नाव, वय, पत्ता लिहून जर तुमचे फोटो पाठवले लिंगाच्या सुस्त आणि उत्तेजित अवस्थेमध्ये, तर अशा वेळेला आम्ही ते बघून तुम्हाला नक्की सांगू शकतो. कारण आमचा तर आता तेवढा अनुभव झालेला आहे की आम्ही तुम्हाला नक्की माहिती देऊ शकतो की तुमचा प्रॉब्लेम आहे तो औषधांनी बरा होईल, तुमचा प्रॉब्लेम आहे तो ऑपरेशननीच बरा होईल. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की जो ऑपरेशननी बरा होणारा प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरांनी काहीतरी जादूचं औषध देऊन बरा करावा. असं नसतं. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. ज्या लिमिटमध्ये राहूनच आम्हालाही काम करावं लागतं. वैद्यकीय उपचार करताना काही नियम असतात, कठोर नियम असतात. त्यांचं पालन करून आम्ही तुम्हाला सल्ला देत असतो की जो आमचा सल्ला कधी चुकीचा होणार नाही. साईड इफेक्ट नसलेली औषधं देणं, कुठलाही त्रास न होईल अशा पद्धतीने औषधं देणं आणि योग्य पद्धतीने ते बरं करायचा प्रयत्न करणं, या प्रकारची जी ट्रीटमेंट आहे ती करणं आवश्यक आहे. त्यामुळं तुमचा नक्की फायदा होईल. आणि काय ऑपरेशन तर काय, क्लिनिक आमचं नेहमीच चालू असतं. तुम्हाला जर असं वाटलं महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले की तुम्ही औषधं घेऊन बघितले पण म्हणावं तेवढा नाही फरक पडला, असं असू शकतं ना, होऊ शकतं ना की औषधांनी काय, प्रत्येक माणूस, आपल्याकडे काही जादू नाही आहे. आपण औषधं चांगली द्यायचं आपल्या हातात आहे. चांगली औषधं देऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं हे आपल्या हातात आहे. ते आम्ही करतच असतो आणि करणारच आहोत. पण सगळ्याच काही 100% पेशंटना औषधांनी बरं वाटेलच असं नाही ना, साहजिक आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता.
मग त्याला ऑपरेशनचा सल्ला देऊ शकतो आपण. जर असं लक्षात आलं 2 महिने 3 महिने नाही फरक पडत आहे, तर मग त्याला आपण औषधाचा पुरेसा वापर करून सुद्धा बरं वाटत नसेल तर मग ऑपरेशनचा सल्ला देऊ शकतो. मग तो येऊ शकतो कधी. आमचं क्लिनिक पुण्यामध्ये आहे, कोणत्याही दिवशी येऊ शकता. 11 ते केव्हा तालात 2 वाजता ऑपरेशन करून 3ला घरी जाऊ शकता. सिंपल आहे. रविवार सोडून आम्ही रोजच करतो ऑपरेशन. आम्ही इथं उपलब्ध आहोत, कायम उपलब्ध आहोत. आणि विशेष म्हणजे एक खात्रीशीर योग्य सल्ला देण्यासाठी आम्ही आहोत. या ठिकाणी योग्य सल्ला देण्याला फार महत्त्व असतं. बऱ्याच लोकांचं आयुष्य बदलतं. चुकीच्या सल्ल्यामुळे चुकीचे ऑपरेशन झालेले असतात. बऱ्याचदा लोकांना त्रास होतो. अननेसेसरी कारण नसताना ऑपरेशन केली जातात. ऑपरेशन केल्यानंतर त्याचं जे लैंगिक आयुष्य आहे, वैवाहिक आयुष्य आहे, ते खराब होतं. मग असं खराब झाल्यानंतर काय करायचं? जर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की तुमचं सर्कमसिजन ऑपरेशन कुठेतरी दुसरीकडं, पुणे सोडून म्हणजे आमच्या ठिकाणीपेक्षा इतर ठिकाणी कुठेतरी झालं आहे आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे, त्याला पण उपाय आहे. त्याला काय म्हणतात? रिव्हिजन सर्कमसिजन म्हणतात. रिव्हिजन सर्कमसिजन म्हणजे काय? की जे वेडवाकडं कातडं तुमचं कुठेतरी कापलेलं असेल, त्या ठिकाणी स्कार तयार झाला असेल, ओबडधोबडपणा आला असेल, वर खाली झाला असेल, काही होऊ शकतं. त्या ठिकाणी दुखत असेल, वेदना होत असतील, संबंध करणं मुश्किल होत असेल, किंवा ज्या महिलेबरोबर संबंध करतायत त्याला त्रास होत असेल, होऊ शकतं ना असं. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार? तर रिव्हिजन सर्कमसिजन करू शकता. रिव्हिजन सर्कमसिजन म्हणजे काय? तो जो सगळा स्कार आहे तो व्यवस्थित काढला जातो आणि एकदम परफेक्ट कॉस्मेटिक रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात. ते एकतर ह्या ZSR मशीननी करता येतात किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे शँगरिंग, व्ही-रिंग नावाच्या रिंग असतात, त्यांनी करता येतं. सिंपल आहे. प्रोसेस अगदी इझी आहे. त्रास होत नाही, काही घाबरण्याचं कारण नाही. मला नेहमी लक्षात येतं बरेचसे लोक घाबरलेलेच असतात. साहजिक आहे ना, भीती वाटणारच ना ऑपरेशन, आणि तेही लिंगावरचं ऑपरेशन. मग तुम्ही हा विचार करा ना की तुमचं लिंग चांगलं शिकलेल्या माणसाच्या हातात ऑपरेशनला द्याल का कोणीतरी रस्त्यावरचा किंवा कोणीतरी असाच आलतू फालतू जो आहे किंवा ज्याला माहीत नाही फारसं त्यातलं, अशा माणसाच्या हातात लिंग तुम्ही द्याल दुरुस्त करा म्हणून? तुम्हाला विचार करायला पाहिजे की तुम्हाला योग्य पद्धतीचा सल्ला कोण देत आहे, तुम्हाला योग्य पद्धतीची सर्व्हिस कोण देते. बऱ्याचदा मला असे लोक फोन करतात किंवा व्हॉट्सअप करतात, अहो आम्ही तुमच्याकडं नाही येऊ शकलो म्हणून आम्ही अमुक शहरामध्ये अमुक डॉक्टरांकडनं ऑपरेशन केलं, पण ऑपरेशन केल्यावर ते डॉक्टर लक्षच देत नाही आहेत, ऑपरेशन केल्यावर ते डॉक्टर बघतच नाही आहेत, आम्हाला विचारतच नाही आहेत, आमच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आहेत, फोन देत नाही आहेत. त्यासाठी आम्ही ठरवलं की असं होऊ नये की एखाद्या पेशंटने आमच्याकडनं ऑपरेशन केलं आणि त्याला आम्ही नंतर ऑपरेशन नंतरचा जो महत्त्वाचा सपोर्ट असतो तो दिलाच नाही. ऑपरेशन नंतरचा जो सपोर्ट असतो बरं होईपर्यंत तो पेशंटला फार आवश्यक असतो. त्याचा एक मानसिक आधार असतो की डॉक्टर काही झालं तरी आपल्याबरोबर आहेत, आपल्या छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित देत आहेत, डॉक्टरांच्याकडं 4 प्रकारचे फोन आहेत, डॉक्टर आपल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. हे पेशंटच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक असतं आणि तोच सपोर्ट द्यायचा प्रयत्न आम्ही करतो. तो सपोर्ट देणं फार महत्त्वाचं असतं, कारण हा सपोर्ट जो दिलेला असतो ह्या सपोर्टमुळं तुम्ही मानसिकदृष्ट्या एक कन्फर्म असतं की नाही, काही आपलं ऑपरेशन झाले, काही प्रत्येकाला अडचणी काही येऊ शकतात किंवा घरी गेल्यावर प्रश्न पडू शकतात, त्याला सपोर्ट आम्ही देतो. बरं होईपर्यंत देतो, बरं झाल्यावर सुद्धा देतो, नॉर्मल वैवाहिक आयुष्य सुरू होईपर्यंत देतो. आणि एकदा त्याची आम्हाला समाधानाची पावती आली की मग आम्ही तो सपोर्ट थांबवतो. म्हणजे असं नाही की ऑपरेशन करून सोडून द्या पेशंटला, मग तिकडे त्याचं काय का होईना, असं नाही करत. असं करायला परवानगी पण नसते आणि ते मनालाही पटत नाही. की व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सपोर्ट देणं, व्यवस्थित पद्धतीने तुमच्या प्रश्नांना उत्तरं देणं, अशासाठी ही हेल्पलाईन आहे, अशासाठी ही क्लिनिक आहे, अशासाठी आम्ही काम करतो. तर तोच माझा मुद्दा होता की तुम्हाला जर कधीही काही शंका असेल, काही प्रश्नांची उत्तरं हवे असतील किंवा तुम्हाला स्वतःचं कन्सल्टेशन करायचं असेल, औषधोपचार घ्यायचा असेल, ऑपरेशन करायचं असेल तर जरूर संपर्क करा. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचे नंबर्स तुम्हाला देत आहे, त्याप्रमाणे तुम्ही ईमेल करू शकता, आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता circumcision-clinic.in. त्याच्यावर ही सगळी माहिती उपलब्ध आहे. अशा प्रकारे सर्वसमावेशक अशा प्रकारची ही सर्व्हिस आपण इथं सुरू केलेली आहे. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.